मनसेचे अमित ठाकरे यांना माहीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा आज पहिला मेळावा असणार आहे। दादरमध्ये संध्याकाळी 7 वाजता या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यासाठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये इच्छुक उमेदवारांची पहिल्या टप्प्यातल्या बैठक ही बोलावलेली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। यावेळी विधानसभेसाठी जरांगे कोणता उमेदवार देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुंबईमधील शिवडी विधानसभेसाठी आजचा फैसला होणार आहे। यासाठी उद्धव ठाकरे यांनी दुपारची मातोश्रीवर बैठक बोलावलेली आहे। शिवडीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे। यावेळी कोणाला शिवडीतून उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनसेचे अविनाश जाधव आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यांच्यासोबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा असतील। अविनाश जाधव यांना ठाणे शहरातून उमेदवारी मिळाली आहे। कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। दरम्यान आता पुन्हा संधी मिळाली आहे, त्यामुळे 2019चा बदला 2024 मध्ये घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुभाष भोईर यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्यातील उरणच्या जागेवरून शेकापा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं घोडं अडलेलं आहे। उरणसाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापानं प्रीतम म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे, तर ठाकरे पक्षानं माजी आमदार मनोहर भोईर यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे उरणसाठी रस्सीखेच सुरू आहे। नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या दोन्ही जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले उमेदवार जाहीर केले। वसंत गीते आणि सुधाकर बडगुजर या दोघांनाही उमेदवारी मिळाली आहे। सुधाकर बडगुजर यांनी नाशिक शहरामध्ये भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मुख्यमंत्री शिंदे 24 तारखेऐवजी 26 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। 24 तारखेला अनेक उमेदवारांचे फॉर्म भरले जाणार असल्यामुळे शिंदे त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहतील। यामुळे अर्ज भरण्याची तारीख बदलण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। फडणवीसांना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे। नाशिकच्या कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून जेपी गावित यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कळवण शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये हजारो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे घटक पक्ष सहभागी झाले। डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाकडून दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली। वांद्रे पूर्व या काँग्रेसच्या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली, तर चांदिवलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे। मात्र या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपला उमेदवार जाहीर केलेला नाही। चांदिवलीमधून काँग्रेसचे नसीम खान निवडणूक रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जागा आपापसामध्ये अदलाबदली करून घेतली जाणार असल्याची माहिती मिळते। मागाठाणेमधून विभाग प्रमुख उदेश पाटेकर यांना ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात उदेश पाटेकर लढणार आहेत। पाटेकरांना ठाकरेंनी एबी फॉर्म दिला आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या उमेदवाराला पाडणार असा निर्धार ठाकरेंचे नेते राजन साळवी यांनी केलेला आहे। उदय सामंत यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांचा अस्ते करणार अशी टीकाही राजन साळवी यांनी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये वाशिममधून डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून देवळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता। या निवडणुकीमध्ये विजय नक्की मिळवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे, योजनांचा गाजर दाखवून दिशाभूल केली जाते असा आरोप ठाकरेंचे उमेदवार राजन विचारे यांनी सरकारवर केलेला आहे। राजन विचारे यांना ठाणे शहर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे।
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे। डोंबिवलीकरांच्या विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलंय। दहिसर विधानसभेमध्ये ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलेला नाही। उमेदवारीवरून आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत। ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं वक्तव्य तेजस्वी घोसाळकर यांनी केलंय। नाशिकच्या सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। 2014 मध्ये त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। वाशिम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दीपक जाधव यांनी राष्ट्रवादीकडून रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली होती, मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे जाधव यांना कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची विनंती केली। मात्र दीपक जाधव अपक्ष अर्ज न भरण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। राष्ट्रवादीचे नेते सुनील टिंगरे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। अजित पवार यांनी मला एबी फॉर्म दिलाय, उमेदवारी द्यायची नसती तर त्यांनी एबी फॉर्म दिलाच नसता असं वक्तव्य त्यांनी केलंय। इंदापूरमध्ये प्रवीण माने यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तर अजित पवार पक्षाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे इंदापूरमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळेल। शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आपले उमेदवारी जाहीर केलेली आहे। सांगोल्यामधून उमेदवार जाहीर करताना शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली अशी माहिती जयंत पाटलांनी दिली आहे। तर या उमेदवाराला शरद पवार यांचा पाठिंबा असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपला ही जागा न मिळाल्यामुळे बंडाची शक्यता आहे। रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्कर दानवे या जागेसाठी इच्छुक होते, मात्र जागा न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत। नाशिकमध्ये नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले। तसंच माझ्या समोर शिवसेना ठाकरे गटाचं आव्हान नाही आणि जे कोणी बंडखोरी करणार आहे त्यांनी समोर यावं असं आव्हान सुद्धा त्यांनी दिले। धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 विधानसभा मतदारसंघांसाठी 76 व्यक्तींनी 173 अर्जांची खरेदी केलेली आहे, मात्र यातला एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही। यामध्ये उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा या मतदारसंघांचा समावेश आहे। तरीही नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कुणीही अर्ज दाखल केलेला नाही। महाविकास आघाडीचा समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। महाविकास आघाडीमध्ये कुणीही मोठा भाऊ नसल्याचं जागा वाटपाच्या सूत्रावरून स्पष्ट होतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 85, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 85 जागा तर काँग्रेसलाही 85 जागांचा फॉर्म्युला असल्याचं संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। विदर्भातील जागांवर काँग्रेस आक्रमक झालेली आहे। चंद्रपूर आणि अहेरी या जागांवर काँग्रेसनं दावा केलाय। या बैठकीमध्ये दोन्ही जागांसंदर्भात काँग्रेसनं आग्रही भूमिका मांडल्याची माहिती मिळते। साताऱ्याच्या कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी मशाल चिन्हावर लढावं अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली। कोरेगावमध्ये महाविकास आघाडीमधील शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे हे आहेत, मात्र आता हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे। नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये अनेक नाराज इच्छुक उमेदवार बंडखोरीचा तयारीमध्ये आहेत। तर या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 80 इच्छुकांनी अर्ज घेतलेले आहेत, मात्र काही जण इतर पक्षांच्या संपर्कात आहेत तर काही जण मेळावा घेत थेट अपक्ष उभे राहण्याचा इशारा देत आहेत। परभणी जिल्ह्यामधील भाजपमध्येकडे असलेली पाथरी विधानसभेची जागा अजित पवार यांनी आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर यांना दिलेली आहे। निर्मलाताई यांनी परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून कारभार पाहिलेला आहे। निर्मलाताई विटेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे आता पाथरी विधानसभेत चुरस वाढली आहे। पाथरी विधानसभेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या निर्मलाताई विटेकर यांना सुटल्यामुळे भाजपनं बंडाचं निशाण उगारलंय। भाजपचे किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळके यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समाज मेळावा घेत बंडखोरीचं निशाण फडकवलेलं आहे। आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं।
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षातला प्रवेश लांबणीवर पडलाय। चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधामुळे जोरगेवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश तुर्तास थांबवण्यात आलाय। दरम्यान जोरगेवार यांनी मुंबईमध्ये वायवी चव्हाण सेंटर इथं पवारांची भेट घेतली। निलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। कुडाळ मतदारसंघ शिवसेनेचा असल्यामुळे निलेश राणे विधानसभेच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये निलेश राणे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्यासह 150 पदाधिकारी यांनी राजीनामा दिलेला आहे। मावळमध्ये अजित पवार पक्षाला त्यामुळे मोठा धक्का बसलाय। मावळ विधानसभा मतदारसंघात महायुती अजित पवार गटातून सुनील शेळके यांची अधिकृत उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर नाराज अजित पवार पक्षातून राजीनामे देण्यात आले। भाजपचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे। ठाणे शहरातून विधानसभेसाठी भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। संजय केळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह भाजपचे मिलिंद पाटणकरही नाराज झाले। मिलिंद पाटणकर यांनी ठाणे विधानसभा लढवायला इच्छुक असल्यामुळे ते आता अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। त्याच्यावर अवलंबून आहे, पण निवडणूक लढवायची असेल बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख तेजस भस्कर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे शिंदे गटाला धक्का बसलाय। आमदार किसन कथोरे यांनी केलेला विकास पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। उल्हासनगरमध्ये महायुतीमध्ये बंडाचे वारे वाहू लागलेत। विद्यमान आमदार कुमार आयलाने यांनी उमेदवारी दिल्यास बंडखोरीचा इशारा दिलेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष भरत गंगोत्रे यांनी बंडखोरीचा इशारा दिला।